आपल्यामध्ये फादर शांतन पुस्कानो उपस्थित आहेत. त्यांच्या कार्यावरती प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण त्यांना शुभेच्छा चिंतित असताना आपण पहिल्यांदा त्यांचं स्वागत करत आहोत. लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री त्यांना रोपवाटे देऊन त्यांचं खास स्वागत करते. आणि प्रार्थनेद्वारे अनेक कार्य उभी राहत असतात. आज लोकसेवा मंडळामध्ये 4 संघटना एकत्र कार्य करीत आहेत. साधारण मी पहिल्यांदा उद्घाटन करायला सांगतो आणि मग आपण लगेच नंतर प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आपण प्रार्थनेला सुरुवात करतो. खास विनंती करतो की आपला जो कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्या वेळ त्या कार्यावरती देवाचा आशीर्वाद असावा म्हणून फादर शांतन पुस्कानो यांना मी खास नम्र विनंती करतो. आपण गाण्याने सुरुवात करूया. आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा, हर्ष करा जल्लोष करा, प्रभुरायाची गाय करा. हालेलुया हालेलुया हालेलुया, मुझे गीत प्रभुला गाऊया. मी सर्वसमर्थ परमेश्वर तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. आजचा सुंदर दिवस पाहण्याचं भाग्य तू प्रत्येकाला दिलेलं आहेस. आज ख्रिस्त सभा मुलींची स्वर्गने हा सोहळा साजरा करत असतानाच आम्ही भारतवासीय आमच्या 19वा स्वातंत्र्य दिवस देखील साजरा करत आहोत. हे परमेश्वरा, या 2 सुंदर अशा सणाच्या दिवशी आम्ही इथे एकत्र जमलेले असताना 4 संघटना एकत्र येऊन त्यांनी हा ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे. त्यावरती तुझ्या कृपाशीर्वाद देण्यासाठी मी प्रार्थना करत आहोत. हे परमेश्वरा, तुम्हा सर्वांचा निर्माता आहेस. आम्हाला लागणाऱ्या दररोजच्या गोष्ट आणि दररोजच्या गरजा तू पुरवत असतोस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत असताना हे परमेश्वरा, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. देवामध्ये तुझा आशीर्वाद द्यावा. येणाऱ्या आमच्या प्रत्येक भाविकांना, आमच्या प्रत्येक रक्तदात्यांना तू आशीर्वाद दे. त्यांना रक्तदान देण्यासाठी तू प्रेरणा दे. त्यांना शक्ती सामर्थ्य दे. त्या कामाद्वारे तुझ्या नावाचा गौरव मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, संपूर्ण उपक्रमावर तुझा आशीर्वाद ठेव. जी इच्छा आहे तर तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. आणि या संस्थेमध्ये विशेषतः लोकसेवा मंडळामध्ये तुझे प्रेमी, दया, क्षमा, शांती नेहमी नांदू दे आणि तीच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुभवता मिळू दे. प्रभू तुम्हाला असो. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर, आपल्या या उपक्रमावरती व येणाऱ्या सर्व व्यक्तीवरती राहो. प्रभूचा गौरव असो आता सदा सर्वदा. जय जय पुत्रा जय आज्ञा देवा. वेळ आपण चांगली सुरुवातीमध्ये अधिक लढाई दिली आणि फादरांनी प्रार्थनेद्वारे आपल्याला असं दिलं सांगितलं प्रार्थना संधी आहे आणि प्रार्थनेच्या माध्यमातून अनेक कार्य होत असतात. आपल्या कार्याला प्रार्थनेची जोड असली पाहिजे आणि ती फादरांनी आपल्याला दिली आहे. फादरांच्या आपण जोरदार करायचं खास आभार मानणे. फुल हे आनंदाचं प्रतीक आहे आणि हा आनंद त्यांच्याद्वारे आपल्यामध्ये पण निर्माण व्हावा म्हणून खास आपण त्यांचं स्वागत करत आहोत. असं म्हणतात की आपल्याकडे 2 आणे असतील ते 1 आण्याची भाकरी द्यावी आणि एक आणा फुलासाठी म्हणजे आनंदासाठी द्यावा. बाबू सगळे पहिला आलेला आहे आल्यापासून तो कामाला लागलेला आहे. फादर आभारी, थँक्यू व्हेरी मच. आमच्या आनंदात तुम्ही पण सहभागी झाले त्यासाठी फार धन्यवाद. आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आजच्या सुरुवात होत आहे.
आपलं जे रक्त तपासणी आहे किंवा रक्तदान शिबिर आणि ECG आणि ज्या इतर काही टेस्ट आहेत त्यांना आता लवकरच सुरुवात होत आहे. त्यानंतर PFT या ठिकाणी केलं जाईल. ही आपल्या लंग्स संदर्भातली टेस्ट आहे आणि PFT ही आपल्या हाडाची टेस्ट आहे आणि या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला तपासतील आणि जर खरोखर तुम्हाला ECGची गरज असेल तर हार्टची टेस्ट ECG केली जाईल. त्या 4 टेस्ट या ठिकाणी प्रामुख्याने होणार आहे आणि आपलं एक 10 वाजता एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण 30 मुलांना वैद्यकीय 30 मुलांना आपण गणवेश शालेय गणवेश देणार आहोत आणि आज या ठिकाणी लोकार्पण होणार आहे. वॉकर आणि स्पेशल कोल्ड बेड मॅट्स या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि मग उद्यापासून ज्या कोणाला याची गरज असेल त्यांना ती डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला हा कार्यक्रम आहे. अतिशय चांगला असा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आपल्या थोड्याच वेळात आपला जो नवीन कार्यक्रम आहे तो 10 वाजता सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये रक्त तपासणी आणि इतर टेस्ट चालू होणार आहे. नगरसेविका अरुण आपल्यामध्ये आहेत, उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करीत आहोत. डॉक्टर उपस्थित आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं खास अभिनंदन करूया. त्याचं स्वागत करीत आहोत. टाळ्या वाजवायला हरकत नाही. काळीनगर हॉस्पिटलच्या सिस्टर झांसी मेरी आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. Happy and blessed Independence Day to all of you. On this day, I would like to wish you all very happy Independence Day, and I'm happy to see you all doing this wonderful work, blood donation camp, and all the other social work that you all are doing. It will be surely helpful for the poor and vulnerable. I'm sure God will bless you all for this wonderful work. Once again, wish you all a very happy and blessed Independence Day. हॉस्पिटलचे आणखी एक डॉक्टर पंडित आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचंही पुष्प देऊन स्वागत करूया. प्रतिनिधी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या वसई लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ इवेट कुटिनो मॅडम आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. महापौर माननीय श्री प्रवीण शेट्टी सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर पायल कुटिनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचंही मनपूर्वक स्वागत इथे करत आहोत. पायल कुटिनो आपल्या उपस्थितीने गौरविणाऱ्या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर विराजमान होण्याची
विनंती करत आहे. माननीय श्री प्रवीण शेट्टी सर, माननीय रोमा सिन्हा मॅडम, माननीय वेलंकनी डिसोजा मॅडम, माननीय डॉक्टर लीना पेस्तलजी मॅडम, सुस्वागत. मान्यवरांना बसण्याची विनंती करते. आदरणीय मान्यवर, प्रमुख पाहुणे, सर्व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि उपस्थित विद्यार्थीगण, मनपूर्वक अभिनंदन आणि आपले स्वागत. आजचा दिवस देशभक्तीचा, आजचा दिवस आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगण्याचा. आजच्या या पवित्र दिवशी आपण एका अशा सेवा यात्रेची साक्षीदार होत आहोत, जिच्या पावलांखाली 7.5 दशकांची माणुसकीची वाटचाल आहे. समाजातील गरजू, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे. गरजूंसाठी व्हीलचेअर, वॉकर, स्टिक आणि बेडचे लोकार्पण ही साधने केवळ वस्तू नाही, ही कोणाच्या तरी जगण्याला दिलेली आधाराची काठी आहे. मान पदामुळे नव्हे तर माणसांसाठी केलेल्या कार्यामुळे वाढतो आणि नाव प्रसिद्धीने नाही तर सेवेतून उमटलेल्या आशीर्वादामुळे मोठे होते. आज आपल्यामध्ये सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण इथे उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करूया. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्टेजवर बसलेले आणि स्टेज समोर बसलेले दोन्ही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि मला वाटते आज खरा स्वातंत्र्य दिन आहे आणि एवढे सर्व उपक्रम आपण आज एका वेळेला घेत आहोत. आता मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. डॉक्टर पायल कुटीलो आपल्या कार्डिनल ग्रेसेसमध्ये गेले अनेक वर्ष त्या कार्यरत आहेत, अतिशय चांगलं काम करत आहेत. एमडी अॅनेस्थेसिस म्हणजे आपल्याला गुंगीची इंजेक्शन वगैरे दिलं त्याचं काम ते करत आहे. तर त्यांचं मी स्वागत करतो. रिचर्ड परेरा यांनी पुढे द्यायचं आहे आणि त्यांना एक रोपं वाटके द्यायचे आहे. रोपं वाटके झाले. आपण आता पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे आणि तो आपणच सोडू शकतो. तर रिचर्ड परेरा यांना रोपं वाटके देऊन त्यांचं स्वागत करतील. माननीय श्री प्रवीण शेट्टी आहेत, ते प्रशासनातले आहेत. आपल्या वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर होते. सध्या ते महानगरपालिकेचे सभापती आहेत आणि अतिशय चांगलं काम ते करत आहेत आणि मला वाटते अडणाऱ्यांना मदत करण्याचं कार्य त्यांचं चालू असते. मी लोकसेवा मंडळाचे उपाध्यक्ष फ्रान्सिस मिस्टिला त्यांना रोपवाटिका देऊन त्याचं स्वागत करण्याचं विनंती करीत आहे. ऑफर ॲट सिनियर सिटीजन वेलफेअर प्रोजेक्ट त्या ऑर्डिनेटर आहेत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत. मी लीला पटेलांना विनंती करतो की त्यांनी रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. श्री लॉरिन पटेल. लोकसेवा मंडळाने अनेक वेळा मदत केलेली आहे आणि नेहमी आपल्या पाठीशी असतात. कार्डिनल ग्रेसेसमध्ये सुद्धा त्यांचं पूर्वी माजी चर्मदारांचं चांगलं काम आहे. मी डेनिस नोरिश यांना विनंती करतो की रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅन्सर, त्यानंतर हार्ट आणि इतर अनेक बाबतीत त्यांनी अनमोल असं कार्य केलेलं आहे आणि आज तुम्हाला जेव्हा लोकार्पण होईल त्यावेळेला आपल्याकडे असलेल्या व्हीलचेअर, स्टिक, वॉकर इत्यादी गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. ते सगळं त्यांच्या प्रयत्नामुळे आलेलं आहे. मी विवेक रॉड्रिक्सला विनंती करतो की त्यांनी रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मध्ये त्यांनी गेले 20 वर्ष शैक्षणिक काम केलेलं आहे आणि आता यावर्षी त्या होळी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापक आपल्यामध्ये आले आहेत. तर त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. ॲलन परेरा यांनी रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. डॉक्टर पेस्टल जे आपल्यामध्ये आहेत त्या खूप सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांचं सुद्धा आपल्या लोकसेवा मंडळातर्फे आणि सर्व संघटनेत मी स्वागत करतो. फ्रान्सिस मिस्टिला यांनी पुढे येऊन त्यांना रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्या बॉडीला चांगलं कार्य करत आहेत. लेस्ली फरेरा यांना विनंती करतो की त्यांनी रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. नाझरीन भोंसाली साहेब त्यांच्या रेजिना फाउंडेशन आपले काम चालू आहे. त्यांना सुद्धा रॉबी डायस यांना विनंती करतो की त्यांनी रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आमचं संपूर्ण कार्य पाहायचं आम्ही उजवीकडे एक बोर्ड लावलेला आहे. तो दुसरा जर तुम्ही पाहिला
तर तुम्हाला आमच्या कार्याचा परिचय इथे अनेक वॅक्सिनेशन कॅम्प झालेले आहेत, उपवासात आम्ही व्याख्यानमाला आयोजित करतो, नंतर किक बॉक्सिंग, कराटे असे अनेक उपक्रम या लोकसभा मंडळात होत असतात. मी जोनल कायस्थांना विनंती करतो की त्यांनी रोपवाटिका देऊन माननीय जोनस बाहेर गेलेले आहेत, डेनिस मुलीसाठी पुढे येणार होते, त्यांनी येऊन रोपवाटिका देऊन स्वागत करायचं आहे. वेलकरी डिसोजा ज्यांचं काम अतिशय खूप उज्ज्वल आहे, ज्या नेहमी सतत कार्यात असतात, तर मी भारतीय त्यांना विनंती करते की त्यांनी येऊन रोपवाटिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सभासद आपल्यामध्ये आहेत, त्यांची परिचय आपण थोडक्यात केलेला आहे. परिचय खूप मोठा आहे त्यांचा, पण थोडक्यात आपण केलेला आहे. या ठिकाणी अजून सौरवी इन्स्पेक्टर SIP सौरवीस पवार येणार आहेत, त्या आल्याने आपण त्यांचं नक्की स्वागत करू. लोकसभा मंडळाने काय उपक्रम चालतात त्याची थोडक्यात माहिती मी आपल्याला देऊ शकतो. लोकसभा मंडळातर्फे कोविड काळामध्ये जवळजवळ 10 वॅक्सिनेशन कॅम्प झाले. नंतर उपवासामध्ये या ठिकाणी व्याख्यानमाला, विशेषतः समाज प्रबोधनाच्या दृष्टीने केलं जातं. रक्तदान आणि आरोग्य शिबिर हे सुद्धा या ठिकाणी भरवलं जाते. आणि विशेषतः गेले 3 वर्ष वधूवरासाठी शनिवार रविवार आपल्या जवळजवळ 30 कार्यकर्ते या ठिकाणी मार्गदर्शन करतात. कराटे क्लास, नंतर बॉक्सिंग क्लास, नंतर डान्स क्लास आणि संगीत क्लास असे 4 प्रकारचे क्लास. अजून आम्हाला जे लोक येतात त्यांना सांगायला लागतं सॉरी बोलायची जागा नाही. तर असे सगळे उपक्रम आपल्याकडे चालू आहेत. तर वेलंकरी मॅडम ह्या आपल्या कार्डिनल बेसिसमध्ये नर्सचं काम करतात आणि सतत बिझी असतात, तरी सुद्धा वेळात वेळ काढून त्या ह्या कार्यकर्ते कोविड काळामध्ये तलासरी, मोखाडा या ठिकाणी पाड्यावरती जाऊन धान्य वाटप, नंतर तलासरी आणि जव्हार या ठिकाणी वैद्यकीय कॅम्प आणि दुर्लक्षित घटकासाठी शैक्षणिक मदत आणि गरजूंना रक्ताची कार्ड देणं, त्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण खास त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. त्यानंतर रेजिना फाउंडेशन आपल्याकडे निखिल गोंचलेस आहे, पूर्ण व्यक्तिमत्व आहे. यांनी सुद्धा कोविड काळामध्ये जवळजवळ 1000 लोकांना वॅक्सिनेशन काम त्यांनी केलं होतं. त्याचमुळे रक्तदान शिबिर, गरजूंना रक्ताची कार्ड देणे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत. आज आपल्यामध्ये सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंटच्या ज्या मुली आहेत 30 मुली त्यांना गणवेश दिलं जाणार आहे त्यांच्यातर्फे, रेजिना फाउंडेशन तर्फे. आपण त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवूया. आपण 4 व्हीलचेअर आहेत, वॉकर आहेत, स्टिक आहे आणि स्पेशल फोल्डबोर्ड मॅट्स या ठिकाणी आहेत. ते आपल्या उद्यापासून म्हणजे आज आपण लोकार्पण करणार आणि उद्यापासून लोकांच्या सेवेसाठी आपण उपलब्ध करणार आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत. परिस्थितीमुळे एखाद्या मुलाचे स्वप्न थांबू नये, त्याच्या शिक्षणाच्या वाटेवर आर्थिक अडचणींची सावली पडू नये, या उदात्त भावनेतून रेजिना फाउंडेशनने गणवेशाचे प्रायोजकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे. माननीय श्री निखिल सर आणि त्यांचे वडील माननीय श्री नाझरेत गोन्साल्विस सर, मान्यवरांना धन्यवाद. पेडी सरांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण गणवेशाचं वाटप करायचं आहे. सिस्टर ललिता दालवे यांना मी विनंती करते
पुन्हा एकदा धन्यवाद. ज्ञान, आरोग्य आणि सेवेला समर्पित अशा या आजच्या उपक्रमाला मार्गदर्शनाची नवी दिशा देण्यासाठी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर पायल कुटिनो यांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर पदाधिकारी, आयोजक, उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर, समाजसेवक आणि माझा प्रिय बंधू भगिनी, सर्वप्रथम मला हे सुंदर आणि समाजोपयोगी कार्य प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मनापासून आभार. आजचा हा कार्यक्रम खरोखर विशेष आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, विद्यार्थीला गणवेश वाटप आणि गरजू व्यक्तीला व्हीलचेअर, वॉकर, स्टिक आणि बेडचे वाटप या सर्व उपक्रमांमधून समाजाचा एक अतिशय सुंदर भावना दिसून येते. रक्तदान असो किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला व्हीलचेअर देणं असो, एखाद्या विद्यार्थीला गणवेश देणं असो, मदत छोटी किंवा मोठी नसते. एखाद्या आयुष्यात आपला केव्हा छोटासा पॉझिटिव्ह बदलाव सुद्धा खूप मोठा असतो. आज लायन्स क्लब ऑफ बॉम्बे विलिंग्डन क्रिसेंट या संस्थेतर्फे व्हीलचेअर, वॉकर, स्टिक आणि बेड या उपयुक्त साधनांचे लोकार्पण होत आहे. या सेवाभावी कार्याला आपल्या टाळ्यांनी मनापासून दाद देऊया. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आभाराचा कार्यक्रम नंतर असणारच आहे, परंतु आज आपल्या लोकसेवा मंडळाला लायन्स क्लब ऑफ बॉम्बे विलिंग्डन क्रिसेंट या संस्थेतर्फे इतकी गरजवंत रुग्णांसाठी इतक्या इक्विपमेंट्स मिळालेले आहेत. 4 आपल्याला व्हीलचेअर दिलेले आहेत, एक बेड दिलेला आहे, वॉकर दिलेला आहे आणि स्टिक दिलेले आहे. त्याबद्दल लोकसेवा मंडळातर्फे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांतर्फे लायन्स क्लब ऑफ बॉम्बेचे आम्ही, त्याचप्रमाणे आपल्या वसईचे लायन्स क्लबचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा खास आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, लोकसेवा मंडळ, जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो की एक चांगल्या उपक्रमाला मला तुम्ही आमंत्रित केलं. आज मला वाटते 2-3 वर्ष मी दरवर्षी इकडे येण्याचा मला भाग्य आहे आणि रक्तदानसारखा एक चांगलं उपक्रम आपण दरवर्षी राबवतात. खरं सांगायचं झालं तर कोविड काळामध्ये जेव्हा रक्ताची तुटवडा होता, मुंबईमध्ये कोणी लोक जास्त रक्तदान वगैरे करत नव्हती, त्यावेळेला आपल्या वसईकरांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्त जमा करून ती कमी दूर केली होती आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. एका कार्यक्रमाला पुढे आणखी जायचं, त्याच्यामुळे मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय व्यासपीठ, पाहुणे मंडळ, स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर पायल कुटिनो मॅडम, आपले मनापासून आभारी. आपण वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमासाठी हजर झाला. त्याचप्रमाणे आज इथे विशेष आभार मानायचे म्हणजे असिंता राजीव डिसूजा यांच्या माध्यमातून बॉम्बे लायन्स क्लब यांचे प्रेसिडेंट मिस्टर निनाद गुळे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मिसेस नॉरिन पटेल यांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आणि आपल्या वसईतील, तळागाळांतील गरीब रुग्णांसाठी सर्जिकल इक्विपमेंट्स जसे की व्हीलचेअर, वॉकर आणि बेड मी आपल्या सर्वांतर्फे मनापासून आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या वसई लायन्स क्लबचे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, इव्हेंट मॅडम,
पेसनजी मॅडम आणि त्यांची इंटायर टीम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्व टीमचे मी स्वागत करते आणि आपलेही मनापासून आभार मानते. नेहमी आपल्यासाठी तत्पर असते. कुठल्याही प्रकारची रुग्णसेवा ते नेहमी देत असतात आणि तेही विनामूल्य. तर आपल्या कार्डिनल रेषेच्या विश्वस्त आणि जे सहकारी कर्मचारी आहेत त्यांचेही मनापासून इथून जाहीर आभार मानते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या असू द्या. आज आपल्यामध्ये बरेचसे रक्तदाते, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर जे ब्लड डोनर्स इथे येत आहेत, येऊन गेलेले आहेत आणि येणारही आहेत, त्यांचेही इथून जाहीर आभार मानते. त्यांनी आपल्यासाठी एक सिक्का घालून दिलेला आहे आणि आपल्यासाठी रक्तदान शिबिरासाठी विजयी ब्लड बँक आणि त्यांची टीम त्यांचेही इथून मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या ज्या कोणाचा आजच्या कार्यक्रमाला हातभार लागलेला आहे, ज्यांचे कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील, नाव घ्यायचं राहून गेलं असेल, त्यांचेही मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. कृपया अध्यक्षांना विनंती करते, त्यांनी मॅडमना व्यासपीठावर आसनस्थ होण्यास विनंती करत आहे. खूप मॅडमची वाट पाहिली आणि आपला कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम नुकताच करत आम्ही सतत तुमच्या आठवण होतो. पण असं वाटतं धीरा पोटी पडले असावं. शेवटी मॅडम आपल्यामध्ये आलेले आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया मॅडमसाठी. सौरभी पवार मॅडम त्या SP आहेत. 21 वर्ष त्या कार्यरत आहेत. पूर्वी सर्व्हिस पुणे कमिशनर रेट नेमणूक, नंतर CID PCR कार्यभार, मीरा रोड पोलीस इन्स्पेक्टर याच्यामध्ये क्राईम ब्रांच ह्यामध्ये त्या कार्यरत आहेत. आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की धैर्यवान किंवा धडक मारून कामगार अशा त्या असं ते व्यक्तिमत्व आहे. आपण त्याची खरोखर आतुरतेने वाट पाहत होतो. आज या ठिकाणी मॅडम 4 संघटना एकत्र आलेल्या आहेत. लोकसेवा मंडळ, नंतर जीवन चॅरिटेबल ट्रस्ट, रेजिना फाउंडेशन आणि वैद्यकीय समिती असे 4. कार्यक्रमाच्या अध्यक्ष, खरं तर कार्यक्रम आटोपलेला आहे तरी पण तुम्ही आमच्या अध्यक्ष आहात आणि तो मान आम्ही तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. तर आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौरभी पवार मॅडम यांना मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्हाला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली आमचा प्रोग्रॅम पूर्ण झोन म्हणजे परिमंडळ 2 मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातले 3 ठिकाणी मुद्देमाल वितरणाचा कार्यक्रम होता. म्हणजे मुद्देमाल वितरण म्हणजे काय तर गुन्हे जे दाखल होतात, तुमच्या वस्तू चोरील्या जातात, मोबाईल चोरीले जातात, कुणाच्या घरी घरफोडी होते, त्यातल्या ज्या वस्तू आम्हाला मिळतात पोलीस हस्तगत करतात. म्हणजे ते हस्तगत करतात म्हणजे सर्व अँगलनी सर्व बाबी तपासून टेक्निकल असं एवढं साधं सोपं सरळ नसतं हस्तगत करणं किंवा त्या गेलेल्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून देणं हे साधं सोपं सरळ प्रक्रिया नसते. तर ह्या प्रक्रियेत भरपूर मेहनत असते. त्या मेहनतीतून जो मुद्देमाल हस्तगत केला गेला झोन 2 झोन 3 झोन म्हणजे झोन 2 झोन 1 म्हणजे मीरा भाईंदर म्हणजे त्या बाजूचे जे आमचे 7 पोलीस स्टेशन आहेत ती बाजू आणि इथले जे तुमचे वसई विरार विभागातले आमचे टोटल 12 पोलीस स्टेशन अशा 19 पोलीस स्टेशनच्या सगळ्या ठिकाणी म्हणजे एकत्रितरित्या असा मुद्देमाल वितरणाचा प्रोग्राम होता. तर मला यायला उशीर झाला. वेलंकरी मॅडमने ॲक्च्युली सांगितलं होतं की आम्ही असं हे म्हणजे हा प्रोग्राम ठेवलेला आहे. हा प्रोग्राम अतिशय स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकी जपली जाते. अतिशय आनंद वाटला. दुसरी गोष्ट आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मला हे सांगायचं आहे की आपण आता जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा बरेच आहुती दिली गेली. एवढं साधं सोपं स्वातंत्र्य आपण नुसतं म्हणतो, साजरं करतो 15 ऑगस्ट 26 जानेवारी, पण ह्याच्या मागं भरपूर लोकांचा त्याग आहे. कितीतरी आहुती दिल्या गेल्या, प्राणांची आहुती दिली गेली.
कितीतरी प्राण म्हणजे धारातीर्थी पडले, कितीतरी लोकांचं समर्पण होतं, त्याग होता. त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे ते स्वातंत्र्य आपण जपूया. धर्म जात ह्याच्यातून बाजूला पडून एक देश म्हणून जगूया, देशाचे सजग नागरिक, सुज्ञ नागरिक म्हणून जगूया. आणि खरंच तुम्ही आज सांगितलं की सुजाण नागरिक बनूया. तर खरोखर लोकसेवा मंडळ असे अनेक समाजोपयोगी उपक्रम नेहमीच राबवत असते. आज एक खूप मोठा कार्यक्रम इथे राबवला जात आहे. इथे मेडिकल कॅम्प भरवलेला आहे, त्याचप्रमाणे हेल्थ चेकअप होत आहे आणि असे विविध कार्यक्रम लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून होत असतात. तर पुन्हा एकदा जाता जाता सांगते, देशप्रेम ओठावर असू दे आणि माणुसकी हृदयात असू दे, आणि तेव्हाच सेवेची ज्योत आपण हातात घेऊन आपण पुढे वाटचाल करू शकू. तर पुन्हा एकदा सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, आणि आपण कार्यक्रमाची समाप्ती करत आहोत. धन्यवाद मॅडम.